तर चला पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं आणि उपस्थित क्रिकेट खेळाडूंचं मी समालोचक मानस मनोरे मैत्री ग्रुप सावळे आयोजित मैत्री चषक 2026च्या या नाईट क्रिकेट रजनी स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. याआधी गेल्या 3 रात्रींपासून आपण या स्पर्धेमध्ये देवेंद्र माई सर सावळ्याचे आमचे जबरदस्त समालोचक ज्यांचा आवाज आपण ऐकत आहात त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. कसलगंज ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मात्र करतो आहे. सरपंचांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशजी पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत कसलगंज यांचा सन्मान करायचा. विद्यमान सदस्य पण ते आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये या विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सातत्याने कसलगंज ग्रामपंचायतीचा विकास कसा होईल याच्यासाठी मात्र ते तत्पर असतात. ते आदरणीय प्रकाशजी पाटील माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कसलगंज आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय. धन्यवाद आपण आलात. तसंच आदरणीय सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र झुनगरे साहेब यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी रामचंद्र झुनगरे साहेबांना देखील विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाला स्वीकारित करावं. सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या हितासाठी कार्य जे करत असतात आणि त्यांचा सन्मान आपण केलेला आहे. चला मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण जाऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला केलंय वंदन. राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल चाललाय तर डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिला बॉल पहिला चौकार. आणि पूर्ण स्पर्धेमध्ये तिसरा फलंदाज आहे ज्याने रिव्हर्सने चौकाराने खातं खुलं केलंय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे बॉल चाललाय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. चेंडूला अडवलंय. कोणती धाव तत्पूर्वी घेतली जात नाहीये. टॉट बॉल पाहायला मिळेल. सलामीची जोडी एका बाजूला सागर आणि त्यांच्या सोबत शांतनू ॲज अन ओपनिंग प्लेअर म्हणून दाखल झालं जर्मन टायगर टीमसाठी. आणि P1च्या पहिल्या मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेजस बॉलिंग ट्रॅक वरती असतील. उडवलाय बॉलला सरळ बॅटने. आला स्लॉट मध्ये. पाठवला लॉंग ऑनच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये. मॅक्झिमम षटकार. कमालीचा षटकार आपण मात्र पाहिला. सुरुवात दमदार करत असताना फलंदाज सागर आतापर्यंत 3 बॉल फेस केल्यात. 10 धावा त्यांच्या बॅटमधून स्कोर होताना आपण पाहिल्या. P1चं पहिलं पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल बॅटिंग साठी ओळखलं जातं आणि पॉवरफुल हिटिंग या ओव्हरमध्ये आतापर्यंत होतीये. आणखीन एक बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिस झाले होते फलंदाज. विकेट किपरने पण चुकी केली आहे. लॉंग स्टॉप कडे बॉल चाललाय नॉन स्टॉप. बाईटच्या स्वरूपात आलेला चौकार. 4 धावा या चेंडूवरती मात्र नक्कीच मिळाल्या जातील या चौकाराच्या बरोबरीने. आणि जे ऑपरेटर यांना पण विनंती आहे की जसे आम्ही थांबू तसं आपण लगेच गीत सुरू करायचं आहे. यावरचा बॉल आडव्या बॅटने. प्ले अँड मिस. आउटसाइड टॉप स्टंपची लाईन. गुडलँड स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल विकेट किपर कडे चाललाय. टॉट चेंडू या ठिकाणी मात्र डिलिव्हर्ड होताना आपल्याला पाहायला मिळेल. देखिए एक तेरी तो दूसरी मेरी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना कधी बॅटर तर कधी बॉलर हवी होत आहेत. आणखीन एक रिव्हर्स फुल टॉस.
फुल टोल वसूल किया, गेंदबाज रह गया हक्का बक्का और दिया मौका तो लगाया चौका, चौकार। आदरणीय प्रशांत माळी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उत्कर्ष सावळे टीमचे जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. इकडे निलेशजी माळी पण उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. जबरदस्त एकेकाळचे क्रिकेटर ज्यांनी एक काळ गाजवलेला आहे. अतुलजी माळी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. पिवनच्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. ऑन टोटल 18 धावा विदाउट लॉस बॅटिंग करताना जनमान टायगर टीमने मात्र बनवल्यात. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 18. चांगली सुरुवात या ठिकाणी जनमान टायगर टीमला मिळाली आहे. गुड स्टार्ट लीड्स टू द ग्रेट सक्सेस असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात तुम्हाला चांगल्या धावसंख्येपर्यंत वाटचाल करून देईल, यात मात्र शंकाच नाहीये. बरेचसे प्रेक्षक या मैत्री चषक सावळेला एन्जॉय करण्यासाठी या क्रीडांगणावरती उपस्थित होत आहेत. बरेचसे आमचे ऑनलाईन व्ह्युअर्स या स्पर्धेला पाहत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. ओव्हर क्रमांक 2 साठी मात्र प्रतीक भोईर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मोदील. साई कृपा श्रीडोन टीम 3 ओव्हरसाठी सुरुवातीच्या 15 मिनिटं आहेत. जर त्याच्यामध्ये त्या ओव्हर झाल्या नाही, एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये असेल, टाइम या ठिकाणी ऑन आहे, त्यामुळे अधिकचा वेळ आपण देखील घ्यायचा नाहीये. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हात, चौकार. कमालीचा फटका या ठिकाणी. सुरुवात शांतनू यांनी पण चौकाराने केली आहे. सागर यांनी पण पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चौकाराने केली होती. फुल टॉस बॉल, फटका फसलाय डीप मध्ये. फिल्डर तुम्ही मारला चौकार, पण आता आम्ही करणार तुमचा शिकार, हे सांगताना प्रतीक भोईर यांना मिळते विकेट. पहिला धक्का. पहिल्या बॉलवरती चौकार, पण त्याच्यानंतर फुल टॉस बॉल, फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी होतं. कॅच मात्र डीप स्क्वरलेगच्या झोन मध्ये कॅरी केली गेली आणि परतवलंय शांतनू यांना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मंदार यावेळेचा देखील कॅच हिटचा कॉल. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर उपस्थित होते. संधी कठीण होते, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कठीण गोष्टी तुम्हाला सोप्या कराव्याच लागतात. झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. डॉट चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला घेताना पाहायला मिळेल. मंदार एनाट क्रमांक 3 वरती न्यू बॅटर दाखल झालेत. खरं तर प्रत्येक भोईर पहिल्याच बॉलवरती चौकाराचा मार बसला, पण त्याच्यानंतर चांगला कमबॅक केलाय. यावरचा बॉल देखील उडवलाय. चांगला फटका, स्वीट साऊंड आपण ऐकला. डीप मध्ये फिल्डर हवेमध्ये झेप घेत असताना चेंडूला अडवलाय. जेव्हा गावाच्या नावासाठी आणि आपल्या ग्रामीण टीमसाठी तुम्ही खेळता, 100% एफर्ट आणि 100% कमिटमेंट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्यावीच लागते. संपूर्ण समर्पण तुमच्या टीमसाठी तुम्हाला करावंच लागतं, आणि तेच केलं या क्षेत्ररक्षकाने. हवेमध्ये झेप घेतली, बॉल अडवला आणि टीमसाठी
धावा सेव्ह केल्यात. चांगली फिल्डिंग एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण क्षेत्ररक्षकांची भूमिका या खेळामध्ये अत्यंत महत्वाची. ऑन साइडला मारलाय बॉल अलॉंग द ग्राउंडने घरंगत चाललाय डीप काव कॉर्नरकडे. फिल्डर आहेत, याही बॉलवरती एकच धाव मिळेल. मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात सुरू होती, पण जसा पहिला ब्रेक थ्रू मिळालं त्याच्यानंतर धावांच्या गतीवरती परिणाम झाला. धावांची गती थोडीशी मंदावताना पाहायला मिळाली आणि आता सिंगल डबल्सने खेळ करताना मैदानाच्या आतमध्ये जर्मन टायगरचा विचार केला तर तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथून मात्र ही टीम उपस्थित झाली आहे. आणि जर आपण साई कृपा श्रीडोनचा विचार केला, तालुका पनवेल, जिल्हा रायगडची ही टीम, म्हणजे 2 तालुक्यांची लढाई, 2 जिल्ह्यांची लढाई आहे, 2 बलाढ्य संघांची लढाई आहे. या मॅच मध्ये मजा येईल यात मात्र शंकाच नाही आहे. प्रत्येक भोई धावसंख्येचा जर आपण विचार केला 24 धावा ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट जर्मन टायगर टीमच्या पाहायला मिळत आहेत. 24 बॉलचं एक सत्र असेल. आतापर्यंत या षटकाचा विचार केला 5 चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड केले गेलेत. 6 धावा देत असताना विकेट मिळवली आहे. कम बॅकिंग ओव्हर, मोमेंटम बॅकिंग ओव्हर डिलिव्हर्ड करताना प्रत्येक भोईर. शेवटचा बॉल या ओव्हरचा हलक्या हाताने सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान खराब चेंडूवरती केलेलं आक्रमण एका यशस्वी फलंदाजाची निशाणी असते. शेवटच्या बॉलवरती आली 1 धाव. एका धावेच्या बरोबरीने दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. 12.50च्या सरासरीने 25 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट या बनवल्या टीम जर्मन टायगरने. चला तिसरं षटक मात्र या ठिकाणी आता सुरू केलं जाईल. टाइम अलर्ट आहे, 11 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत, त्यामुळे विनंती आहे की आपण थोडा स्पीड अप मेंटेन करा. 4 ओव्हरमध्ये, माफ करा, 4 मिनिटांमध्ये हे ओव्हर पूर्ण झालं पाहिजे, याच्याकडे देखील आपण लक्ष द्यावं. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती राजू कर्णेकर या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू कर्णेकर बॉलिंग ट्रॅकवरती मात्र दाखल होतील. ओव्हर क्रमांक 3 ची सुरुवात असेल. पहिलाच बॉल ऑन साइडला, खराब चेंडू आहे, पैर पे गेंद तो बाउंड्री की सैर पे गेंद आणि फाइन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे या ओव्हरची सुरुवात धमाक्याने केली आहे. आलाय चौकार. पहिलाच बॉल वरती मात्र या ठिकाणी चौकार आलाय. राजू यांच्यावर आक्रमण केलं. दुसरा बॉल आखूड टप्प्याचा शॉर्ट आर्म पोल, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध प्रॉपर गॅप सिलेक्शन, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सलगचा दुसरा चौकार. धावांची गती मात्र प्रचंड वेगाने आता पुढे जात असताना पाहायला मिळतेय. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावांवरती अंकुश लगावला गेला होता प्रत्येक भोईर यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर जसं राजू यांचं षटक सुरू झालं, 2 बॉलवरती पहिल्या 2 चौकार खेचल्यात फलंदाज मंदार यांनी. मंदार का वार असरदार, खिलाड़ी है ये शानदार और मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहा है धमाकेदार, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. 2 बॅक टू बॅकचे चौकार या ओव्हरच्या सुरुवातीला पाहिलं. धडपड असेल गोलंदाजावरती. बॅकफुटला गेल्यात. आणखीन एक चांगला फटका, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मंदारने केलाय आणखीन एक वार आणि आलाय सलगचा तिसरा चौकार. 4. तीन सलगचे चौकार आल्यात. मंदारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये.
मैदानाच्या आतमध्ये फलंदाज फक्त तोच यशस्वी नसतो जो षटकारांची भाषा बोलतो. गॅपमध्ये चेंडू ड्राईव्ह करत असताना चौकार घेणं देखील तितकंच महत्वाचं असतं फलंदाजांसाठी. आणि प्रॉपर कॉपी बुक स्टाईल शॉट्स आपण आतापर्यंत पाहिले आहेत. ऑन साइड वरती आलेले 2 चौकार आणि त्याच्यानंतर मात्र 1 चौकार ऑफ साइड वरती पाहिलाय. यावरचा बॉल, वा व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. क्रिकेटचा प्रॉपर क्लास. मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि सलगचा चौथा चौकार. चार चेंडूवरती 4 चौकार आलेत आमच्या समवेत. सनी कोंडिलकर रायगड मधील एक जबरदस्त स्कोरर या ठिकाणी सोडले गेलेत आमचे परम मित्र आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की 4 बॉलवरती 4 चौकार मारणारा हा चौथा फलंदाज या स्पर्धेमधील. त्याचं नाव आहे मंदार. क्या बात आहे. कमालीची बॅटिंग केली जातीये. सुरुवातीच्या 2 बॉलवरती एकच धाव या फलंदाजाच्या बॅटमधून आली होती पण 2 चेंडू खराब गेले. तो माझा अंत नाही. मैदानाच्या आतमध्ये शांत बसायला मी कोणताच संत नाही हे सांगितलंय. 4 चौकार खेचलेत. कमालीची बॅटिंग. धावसंख्या आपण पाहिली 41 या आकड्यावरती पोहोचली आहे. लोवर फुट टॉस बॉल ऑन द राईटचा फटका. ऑन साइडला मारायचा होता. बॉल ऑफ साइडला घरंगळत चाललाय. दुसऱ्या धावेचा कॉल असेल आणि दुसरी धाव मात्र वेगाने कंप्लीट केली जातीये. फलंदाज सागर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत पण त्यांना माहिती आहे की सध्याच्या घडीला मंदार यांची बॅटिंग चालतीये. ते चांगल्या टच मध्ये आहेत त्यामुळे जेवढे जास्त चेंडू ते फेस करतील माझ्या टीमसाठी तेवढ्या धावा येतील. आणि याच अनुषंगाने या माइंडसेटने 2 खेळाडू खेळत असताना आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. खाली राहिला. डॉट बॉल. कम बॅकिंग डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या स्कोर कार्ड वरती 43. नक्कीच 43 धावा. परंतु मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या तुराडे ग्रामपंचायतीच्या ज्या विद्यमान सरपंच आहेत कुमारी रिया प्रदीप माळी. ते आपण बघतोय प्रदीप शेठ माळी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनी त्यांच्या सुकन्येला तुराडे ग्रामपंचायतीच्या आपण बघितलं होतं उपसरपंचाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता आणि तेच आपल्या परिसरातील उद्योजक प्रदीप शेठ माळी त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. तसंच आपण बघतोय रामचंद्र झुनगरे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे स्वागत. त्यानंतर प्रकाश बाळाराम पाटील त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे या ठिकाणी स्वागत. आमचे परिसरातील उद्योजक प्रशांत मारुती माळी त्यांचे स्वागत. आपल्याला मंचावर आपण त्यांना पाहू शकता. सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया कारण आपण बघतोय आजची शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्री आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. मानस आपण बघतोय मैत्री ग्रुपच्या वतीने या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या मैत्री ग्रुपमधील त्यांचे देखील सगळे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आपण म्हणतो ना की सख्या भावापेक्षा सख्या घरातल्या नात्यापेक्षा सगळ्यात मोठं नातं असते ते म्हणजे मैत्रीचं नातं आणि हे मैत्रीचं नातं या ठिकाणी सांभाळण्यासाठी आपण बघतोय सगळा हा मित्र परिवार पाहायला मिळतोय. सगळ्यांचं मनापासून स्वागत. नक्कीच मैत्रीचं नातं फार महत्वाचं असतं कारण आयुष्यामध्ये सगळी नाती ही आपल्याला जन्मतः मिळालेली असतात परंतु मैत्रीचं नातं आपण स्वतः आपल्यासाठी निवडत असतो आणि त्यामुळे मित्राची जागा आयुष्यामध्ये कोणी घेऊ शकत नाही. आणि खरं तर सावळे गावातील हे सगळी मित्रमंडळी मैत्री ग्रुप सावळे ज्यांनी मात्र पाहिलेलं स्वप्न की खरं तर मैत्री चषक झालं पाहिजे आणि अखेर ते स्वप्न सत्यात नाही उतरलं तर आता यशस्वी पण झालंय. त्यामुळे मैत्री ग्रुप सावळेच्या सगळ्या शिलेदारांचं आपण विशेष कौतुक या आयोजनाच्या वतीने करूया. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. डेथ ओव्हर साडी दुर्वेश खारके बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालेत. पहिला बॉल असेल. पहिला चेंडू आला स्लॉट मध्ये उडवलाय बॉलला. डिस्टन्स पण मिळाला जाईल. प्रयत्न चांगले होते. 100 गुण मात्र या खेळाडूला मिळतील प्रयत्नासाठी पण बॉल आउट ऑफ द पार्क आणि आलेला दमदार षटकार. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावरती
राज्य करणारा एकमात्र राजा राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज आणि मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र बॅटिंग चालत असताना आलेला दुसरा सलगचा षटकार. पंचावन्न धावा या स्कोर कार्ड वरती मात्र बनवल्या गेल्यात. मागच्या ओव्हर मध्ये फलंदाज मंदार यांच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक आपण पाहिली, परंतु या ओव्हर मध्ये फलंदाज सागर षटकारांची हॅट्रिक करणार का याकडे क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. उडवलंय बॉलला डीप मध्ये फिल्डर आहेत, षटकार हॅट्रिक नाही. सागरच्या वादळी खेळीचा अंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. मोठा धक्का टीम जनमान टायगरला. न्यू बॅटर रिद्धेश मैदानाच्या आतमध्ये नॅट क्रमांक 4 वरती दाखल होताना पाहायला मिळतील. जेव्हा मी कल्याण डोंबिवलीमध्ये समालोचन करण्यासाठी जात असतो, मी हनुमान टायगर टीमचा खेळ बऱ्याचदा पाहिलेला आहे. फार चांगला खेळ. खरं तर ठाणे जिल्ह्यामध्ये, कल्याण तालुक्यामध्ये, डोंबिवली विभागामध्ये या टीमने सातत्याने केला आहे. आणि इथे मात्र आता रसायनी विभागामध्ये देखील चांगला खेळ करत असताना ही टीम मात्र पाहायला मिळतीये. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाजाला परतावं लागेल माघारी. दुसरा धक्का. नवीन बॅटर दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खरं तर रिद्धेश गेले होते, परंतु गोल्डन डक विदाउट ओपनिंग अन अकाउंट, विदाउट स्कोरिंग अ रन त्यांना पवेलियन मध्ये परत परतवलं गेलंय. शेवटच्या षटकामध्ये दुर्वेश खारके 2 बॉल 12चा मार बसल्यानंतर 2 बॉल 2 विकेट मिळवल्या. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक चेंडू होता, स्लोवर होता, गती परिवर्तन, उंगलिया फेरी थी गेंद के ऊपर, पेस मध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळाली. एक धाव या बॉल वरती मात्र कन्वर्ट केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने टोटल अब तक 56 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आणि शेवटचा एक बॉल या ठिकाणी मात्र या षटकामध्ये आता बाकी असेल. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल उडवलाय, अंत भला तो सब भला. आणि शेवटच्या बॉल वरती शेवट गोड करणारा हवाई हल्ला, चलाया बल्ला, आलाय षटकार. चला या ठिकाणी मी विनंती करेन पाहुण्यांना या ठिकाणी आमचे स्वागत कक्षासाठी या ठिकाणी आपण तर या ठिकाणी बोलूयात स्वागत कक्षाकडे. मी विनंती करतोय आमचे पाहुणे जे आताच उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील आपल्या परिसरातील उद्योजक प्रदीप शेठ माळी, त्यांचं या ठिकाणी आगमन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन प्रदीप शेठ माळी यांचं स्वागत केलं जाईल. आमचे जितू शेठ माळी यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय त्यांचं स्वागत केलं जात आहे. आपण पाहतोय मंचावर उपस्थित त्यांच्या सुकन्या तुराडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी आपण बघतोय केलं जात आहे. त्यानंतर आमचे प्रदीपजी चव्हाण
त्यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन प्रदीपजी चव्हाण, जितेश माळी, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचंही स्वागत करायचं आहे. त्यानंतर आमचे त्रिवेद बँकवेट हॉलचे प्रोप्रायटर ओनर प्रशांत माळी, त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे जितूशेठ माळी, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रशांत मारुती माळी यांचंही स्वागत करायचं आहे. त्यानंतर शिवा कोळी, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. शिवा कोळी, त्यांचंही स्वागत केलं जात आहे, आपण बघतोय. त्यानंतर आमचे त्रिवेद बँकवेट हॉलचे आपण बघतोय प्रोप्रायटर ओनर, आपल्या परिसरातील उद्योजक प्रशांत मारुती माळी, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यानंतर आपण बघतोय आमचे जगदीशजी मुकादम, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनापासून स्वागत. जय मल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर ओनर आपण बघतोय जगदीशजी मुकादम, त्यांचं या ठिकाणी आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. या मंचावर त्यांचंही स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या मैत्री 2026 मध्ये. आपण बघतोय पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं धुवाधार फलंदाजी केली होती, ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला धुरंधरचा पुढचा पार्ट अगदी सक्सेसफुल म्हणून पाहायला मिळते. तशाच पद्धतीने या ठिकाणी धुरंधर फलंदाजी पाहायला मिळाली. ती टायगर संघाची एकूण धावा जमा केल्या त्या तब्बल 61, 62 आणि जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान आपण बघतोय. त्यानंतर आमचे भारतजी मुकादम, त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनापासून स्वागत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, कोणत्या संघ या ठिकाणी कोणत्या संघावर हावी होईल ते या ठिकाणी आपण बोलणार आहोत. परंतु बघतोय आपण सध्या स्थितीला सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि सर्वांचं मनापासून स्वागत आपल्याला पाहायला मिळते. मैत्री ग्रुप आयोजित ही मैत्री चषक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज आपण बघतोय या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ट्रॉफीज आपण बघतोय चमचमत्या, त्यांचं या ठिकाणी आपण बघतोय. आज सगळ्यांना या ठिकाणी 12 अंक सोडले त्या ट्रॉफीजनी आपल्याला पाहायला मिळतं. एक जबरदस्त आयोजन ते मैत्री ग्रुपच्या वतीने आपण बघतोय. सगळ्या सदस्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. वळूयात दुसऱ्या सत्राकडे. कोणता संघ, काल आपण बघितलं होतं 75 धावांचा पाठलाग करायचा होता आणि अवघ्या 12 धावांनी तो सामना, नाही माफ करा, 2 धावांनी तो सामना गमावला होता. तो या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता आणि 8 धावांची गरज होती आणि तो षटकार आला होता. म्हणजे 2 धावांनी तो सामना परास्त झाला होता. म्हणजे मैदान ना गोलंदाजाला ना फलंदाजाला, कोणत्याही क्षणी जो चांगला खेळ करेल त्याला हे मैदान नक्कीच साथ देतं. परंतु बघूयात आता मात्र 62 धावा झाले, 63 धावांचा पाठलाग करायचा आहे तो शिरडोन संघाला. तो पाठलाग करण्यात यशस्वी ठरेल की गोलंदाज हवी होऊन टायगर संघ जो दूरवरून प्रवास करून आला या सामन्यापर्यंत, तो आता मात्र या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम करेल. वळूयात ते पुन्हा एकदा आमचे मानस मनोरे यांच्याकडे. तो बहुत बहुत शुक्रिया देवेंद्र मौई सर, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैत्री ग्रुप सावड़न की तरफ से ऑर्गेनाइज की गई मैत्री ट्रॉफी 2026 में मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का स्वागत करूंगा. प्रतियोगिता की आज की फाइनल नाइट और मैदान के अंदर आपको बिग फाइट इन एक्शन में नजर आएगी. एक तरफ ठाणे डिस्ट्रिक्ट की कल्याण तहसील की जर्मन टाइगर की टीम, तो दूसरी तरफ रायगढ़ डिस्ट्रिक्ट की पनवेल तहसील की साई कृपा शिरडोन टीम. ये दोनों टीमों के बीच ये मैदानी जंग छिड़ चुकी है. टॉस जीता टीम शिरडोन ने, फैसला किया था पहले गेंदबाजी करने का. रन संख्या बनाई जर्मन टाइगर ने. बैटिंग करने का आमंत्रण कबूलने के बाद 62 यानी 62 रन स्कोर कार्ड के ऊपर, और जीतने के लिए आने वाले 24 गेंदे 63 रनों का टारगेट सेट किया जाएगा साई कृपा शिरडोन टीम के सामने. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आएगी, तेजस और उनके साथ प्रशांत. तो गेंदबाज है सागर. पहली गेंद थी डाउन द लेग साइड, ये बॉल अंपायर ने बाहर फैलाकर बताया इट इज अ वाइट बॉल. एक्स्ट्रा के साथ साई कृपा शिरडोन टीम का अकाउंट आपको यहां से ओपन होता हुआ नजर आएगा. बड़े लक्ष्य का पीछा करना है, चाहेंगे कि शुरुआत थोड़ी सी अच्छी मिली, जैसी शुरुआत जर्मन टाइगर को मिली थी
P1 की पहली मैंडेटरी पावर प्ले की ओवर में 18 रन इस टीम ने पहली पारी में बनाए थे, लेकिन यहां पर दूसरी पारी है, पावर प्ले है, शुरुआत कैसे होगी ये बात देखने लायक। फुल टॉस ऑन साइड पर, घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस, और बल्लेबाज को फुल टॉस नहीं डालती है, आउट ऑफ द पार्क ये 6 रन। पहली गेंद पर 6 आया, कमाल की शुरुआत की, व्हाइट बॉल आई और उसके बाद 6, यानी एक गेंद का खेल समाप्त होने के बाद 7 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए नजर आएंगे। लेकिन इसी बीच मैदान के अंदर साई कृपा शिरडोन टीम खेल रही है, लेकिन हमारे शिरडोन गांव के रायगढ़ के एक बहुत ही बेहतरीन कमेंटेटर और हमारे जिगरी दोस्त गुलशन पाटिल सर यहाँ पर मौजूद है। उनसे मैं गुजारिश करूंगा कि आप मंच के ऊपर आइए, आपका स्वागत। लेकिन फुल टॉस एक और बार थी और फिर एक बार फुल टोल वसूला, गेंदबाज को दिया धक्का और मिला मौका तो लगाया चौका, ये मिलेंगे 4 रन। शुरुआत कमाल की होती हुई, अच्छी शुरुआत होना बहुत जरूरी है, लेकिन शुरुआती 2 गेंदे 10 रन और वाइट का एक, यानी 11 के ऊपर आपको टोटल यहां से आता हुआ बिल्कुल नजर आएगा। पीछा करना है 63 का, शुरुआती 2 गेंदों पर बनी है 11, यानी गेंदे बचेंगे 22 एंड 52 रन्स आर नीडेड टू विन फॉर टीम साई कृपा शिरडोन। गेंदबाज के ऊपर दबाव है, सागर जिन्होंने बल्लेबाजी कमाल की थी, लेकिन अब साई कृपा शिरडोन के बल्लेबाज सागर को बताएंगे दिस इज द टेस्ट ऑफ योर ओन मेडिसिन, आपकी दवाई का स्वाद है ये, क्योंकि आपने जब हमारे गेंदबाजों के ऊपर आक्रमण किया था, रन बनाए थे, तो आपको आनंद मिला था, लेकिन जब आपकी गेंदबाजी पर हम रन बनाएंगे तो आपको उसका दर्द पता चलेगा। ये दूसरा पहलू होता है, लेकिन डॉट बॉल जरूर थी, कम किया सागर ने भी डॉट बॉल के साथ, रन संख्या मात्र 11 बनी है। ऑन साइड पर खेला है, ड्राइव किया, मिड ऑन पर गेंद है ये, 1 रन आपको कंप्लीट होता हुआ नजर आएगा। दर्शन पाटिल साहब, इनकी तरफ से अगर विकेटों की हैट्रिक होती है तो 1,000 रुपए का इनाम जर्मन टाइगर टीम के गेंदबाजों के लिए यहां पर लगाया जा चुका है। चलिए, वो गेंदबाजों के लिए अच्छी अपॉर्चुनिटी है, विकेट भी आएंगे, इनाम भी मिलेगा, लेकिन सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट। देखिए सनी कोंडलकर सर, जितना इंपॉर्टेंट रोल तेजस का है उतना प्रशांत का भी, क्योंकि क्रिकेट का खेल एक खिलाड़ी का नहीं है, 11 खिलाड़ी एक साथ आने पर एक टीम बनती है, और उसी वजह से 11 प्लेयर्स कॉन्ट्रीब्यूशंस मैटर्स इन दिस गेम, ऐसा मैं हमेशा कहता हूं। फिलहाल व्हाइट बॉल का सिग्नल आएगा आउटसाइड टॉप स्टंप। सागर की गेंदबाजी की बात करेंगे तो एक आध 2 गेंदें अच्छी डाली, लेकिन उसके बावजूद बाकी सारी गेंदें लाइन लेंथ से खराब थी। हाफ ट्रैकर बॉल, पुल बनेगा पावरफुल, बॉल इज हाफ ट्रैकर एंड गोइंग लाइक अ फायर क्रैकर, वन बाउंस ओवर द रोप, चौका, 4 रन। बिल्कुल, हमारे देवेंद्र माही सर ने बताया था जो अच्छा खेल करेगा उसके लिए मैदान लकी होगा, और बल्लेबाजों ने अच्छा खेल किया, इसी वजह से रन बन रही है। पहली पारी की पहली ओवर में 18 बने थे, यहां पर 5 में 17 अभी तक स्कोर कार्ड पर नजर आएंगे। ओह, एक और बढ़िया स्ट्रोक है ये, बैकफुट से ऑफ साइड पर लॉफ्टेड ऑफ ड्राइव, क्रिकेट का प्रॉपर क्लास दिखाया सर विराट कोहली, की याद दिलाने वाला ये स्ट्रोक, कवर बाउंड्री के बाहर, एक और 4 रन।
P1 की पहली मैंडेटरी पावर प्ले का खेल होगा समाप्त। रन बने थे ये। पहली पारी के पहले ओवर में 18, लेकिन दूसरी पारी के पहले ओवर में 21 रन बने हैं। यानी अगर मैन टू मैन कंपैरिजन आप करेंगे तो 3 रन आगे चल रही है फिलहाल वो टीम साई कृपा शिरडोन। पावर प्ले अच्छी शुरुआत की दोनों ही बल्लेबाजों ने। शुरुआत तेजस ने की थी, लेकिन ओवर का अंत किया प्रशांत ने 2 चौके के साथ और टीम पहुंची 21 पर। समीकरण की बात करेंगे तो आने वाली अब गेंदें फिलहाल बची है 18 और जीतने के लिए अभी भी समीकरण बनेगा 42 रनों का। 14 रन्स रिक्वायर रन रेट आपको नजर आएगा 14.00, यानी हर ओवर में वो 14 रन आने जरूरी है बैटिंग करते हुए टीम साई कृपा शिरडोन के लिए। गेंदबाजी में किया जाएगा परिवर्तन। दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर नीरज बॉलिंग ट्रैक पर आई है। पहली गेंद स्लॉट में थी, बल्ला जोर से घुमाया था, टाइमिंग नहीं था, 1 रन मिलेगा। दूसरे की कोशिश करेंगे लेकिन बचेंगे तो और भी लड़ेंगे, कदम जमेंगे तो रन बनेंगे, जल्दबाजी करेंगे तो परेशानियां बढ़ेंगी। 1 रन के साथ मैदान के अंदर आपको संतुष्टि नजर आएगी। देखिए सावे गांव का ये खूबसूरत मैदान, क्रिकेट का प्रॉपर 360 डिग्री सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड आपको देखने को मिलेगा, जिस मैदान के ऊपर मैत्री ट्रॉफी का ये खुमार छाया है। पूरे रायगढ़ में इस टूर्नामेंट की चर्चा हुई है। कमाल का आयोजन, कमाल का नियोजन मैत्री ग्रुप सावड़े ने किया और प्रतियोगिता की फाइनल लाइट आप सब देख रही है। धीरज की पहली गेंद पर आया सिंगल, डबल तुरी, यानी 22 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर आते हुए नजर आएंगे। फील्डिंग में परिवर्तन करते हुए कप्तान, और वो करना भी बहुत जरूरी क्योंकि फील्डिंग सेटअप बहुत जरूरी है और गेंदबाज को भी फील्डिंग सेटअप के अनुसार गेंदबाजी करना उतना ही जरूरी। दूसरी गेंद करेंगे मनीष माळी। फुल टॉस, डंडी गोल, क्लीन बोल्ड, यू मिस आई विल डेफिनेटली हिट। फर्नीचर को डिस्ट्रॉय किया जाएगा। पहला बड़ा झटका ये साई कृपा शिरडोन टीम के लिए। पहली विकेट डगआउट में आपको लौटती हुई नजर आएगी। फुल टॉस गेंद थी, टाइमिंग नहीं उस स्ट्रोक में और उसी वजह से गेंद सीधा विकेटों से जाकर आपको टकराती हुई नजर आई। बल्लेबाज यहां से आपको प्रशांत डगआउट में लौटते हुए नजर आएंगे और नंबर 3 पर जगदीश मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। चलिए नंबर 3 के ऊपर जगदीश मैदान के अंदर दाखिल हुए हैं। सनी कुंडलकर सर, ऑलमोस्ट पहले इनिंग का एक्शन रिप्ले चल रहा है ऐसा मुझे लग रहा है, क्योंकि पहले ओवर में भी रन बने थे पहली पारी में, यहाँ पर भी दूसरी पारी में पहली ओवर में रन बने और पहली पारी में दूसरी ओवर में इकोनॉमिकल स्पेल था, विकेट गई थी दूसरी गेंद पर ही, और यहाँ पर दूसरी पारी में भी दूसरे ओवर की दूसरी गेंद पर विकेट गिरी है। ये मानो एक्शन रिप्ले चल रहा हो, स्क्रिप्टेड मैच हो ऐसा लगता हुआ कि मानो पहले ही स्क्रिप्ट बनाई गई हो इस मैच की, जैसे पहली पारी में हुआ वैसे दूसरी पारी में खेल हो रहा है। लेकिन नंबर 3 पर जगदीश मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे। क्या माइंडसेट लेकर उतरे हैं? रन तो बनाने पड़ेंगे अपने टीम के लिए, लेकिन क्या शुरुआत धीमी रफ्तार से करेंगे या अपने नेचुरल गेम के साथ स्टार्ट करेंगे, ये देखना बहुत जरूरी। नीरज का आत्मविश्वास बढ़ चुका है विकेट के साथ। हाफ टारगेट बॉल, एक और विकेट का चांस। The ball is into the air, filtered down the ball, making no mistake, taking another successful catch. Golden duck, Jagdish back to the dugout. या ठिकाणी आमंत्रित करूया सावळेश्वर सावळे बी आणि काळुंद्रे दोन संघाच्या दरम्यान टॉस केला जाईल। मी दोन्ही संघांना विनंती करेन, सावळे संघाचा संघनायक आणि काळुंद्रे संघनायक लगेचच यायचा आहे।
सावळे आणि काळुंद्रे दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण लगेचच यायचंय. विनंती असेल सावळे संघाचा संघनायक आणि काळुंद्रे संघाचा संघनायक आपण प्लीज लगेचच यायचा आहे. योगेश चौधरी विराट नंबर 4 की पोजीशन पर मैदान के अंदर दाखिल हो चुकी है. सिंगल आपको यहां से भी कन्वर्ट होता हुआ नजर आएगा. मुकाबले के माहौल को पलटा है गेंदबाजी करते हुए गेंदबाज नीरज ने मोमेंटम बैकिंग ओवर अपने टीम के को फ्रंट फुट पर लाया इस ओवर ने, क्योंकि 4 गेंदें हुई है, 2 सफलताएं मिली और मात्र 2 रन खर्च किए. इकोनॉमिकल स्पेल प्लस विकेट टेकिंग एबिलिटी नीरज मैदान के अंदर आपको दिखाते हुए नजर आएंगे. रन संख्या रोकी गई है स्कोर कार्ड पर 23 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. बल्लेबाज तेजस का रोल अब बड़ा होता है, क्योंकि जैसे ही प्रशांत और जगदीश डगआउट में वापस गए, प्रशांत को वो एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी कैरी करनी पड़ेगी, वो एक्स्ट्रा रन्स बनाने पड़ेंगे, एक्स्ट्रा दबाव भी होगा. देखने लायक इनका खेल. लोवर फुल टॉस थी, बीट किया, देखिए लेंथ खराब थी, लाइन अच्छी, डॉट बॉल आपको आता हुआ नजर आएगा. मात्र 2 रन वाला ओवर है ये. क्या कमाल की गेंदबाजी, उंगलियों पर नचाया बल्लेबाजों को. गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का पंचनामा, ये खेल मैदान के अंदर आपको होता हुआ नजर आएगा. आखिरी गेंद करेंगे इस ओवर में नीरज. आखिरी गेंद डाउन द लेग साइड थी ये. अंपायर कॉल वाइट बॉल. 1+ होगा टीम के टोटल में और 24 के ओवर रन संख्या. 24 का आंकड़ा इंडियन क्रिकेट टीम के लिए बहुत ही अच्छा, क्योंकि 2024 का साल अगर आप देखेंगे तो बहुत सारे कीर्तिमानों को इंडियन क्रिकेट टीम ने हासिल किया था, लेकिन उसी में से सबसे बड़ा कीर्तिमान 2007 के बाद 2024 में वर्ल्ड T20I का वर्ल्ड कप जो इंडियन क्रिकेट टीम ने जीता, वो सभी भारतवासियों के लिए गर्व की बात थी. वो यादें ताजा होती है 24 का आंकड़ा आने के बाद. फुल टॉस ऑन साइड पर, देख घुमा के सीधा बॉल को तारा मंडल में भेजा, 10 रनों के लिए ये लंबा छक्का. तर या दरम्यान आपण बोलूयात. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती असेल, आपण बघतोय डायगरचे गोल्डन मॅन दर्शनजी पाटील, त्यानंतर आमचे सूर्याजी पाटील आणि डायगर संघाचं गेले कित्येक वर्ष नेतृत्व केलं ते शिवाजी पाटील, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्या तीनही मान्यवरांना विनंती असेल, या आपण मंचावर. आपलं मनापासून स्वागत. दर्शनजी पाटील गोल्डन मॅन, त्यानंतर आमचे सूर्याजी पाटील आणि डायगर संघाचं नेतृत्व करणारे शिवाजी पाटील, या सर्वांना मी विनंती करेन की आपण प्लीज मंचावर यायचं आहे. आपलं मनापासून स्वागत. इथे मात्र सामना आता मात्र आपण बघतोय मानस, एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा केल्यात, परंतु भले धावा केल्या असतील, परंतु ती ताकद, ती क्षमता या ठिकाणी पूर्ण करण्याची, या टार्गेटला पाठलाग करण्याची दाखवली ती सध्या तरी आपण बघतोय शिरडोन संघानं. परंतु पाहूयात 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. एकूण धावा पाहायला मिळतात तब्बल 30. अजूनही गरज आहे ती तब्बल 33 धावांची, म्हणजे सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. मी विनंती करेन पुन्हा एकदा सावळे संघ आणि काळुंद्रे संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की प्लीज टॉससाठी आपण लगेचच यायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना. सावळे संघानं आपण बघितलं असेल रिसच्या मैदानावर चांगला खेळ करून पारितोषिक प्राप्त केलं होतं. कालचं रात्रीचं जागरण नक्कीच असेल, परंतु आज पुन्हा एकदा नव्या उमेदीनं, नव्या जिद्दीनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचंही स्वागत. मी विनंती करेन काळुंद्रे संघाचा संघनायक आणि सावळे संघाच्या संघनायकाला आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉससाठी यायचं आहे. इथे पाहायला मिळते विकेट. अजूनही सामना या ठिकाणी आपण बघतोय एक वेगळं चित्र पाहायला मिळते. 3री विकेट गमावली आहे ती डायगर संघाविरुद्ध खेळताना शिरडोन संघानं. ओव्हर टू माणूस. ज्या पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळते तो तेजसचा, अगदी तेजसच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघतोय मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळाले आणि त्या तेजसला जास्तीत जास्त स्ट्राईक जर का दिली तर सामन्याचं चित्र कदाचित वेगळं दिसू शकतं. परंतु पाहूयात तेजस स्ट्राईकवर कधी येईल त्याची प्रतीक्षा केली जातीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चूक केली क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकांना. सिंगल पाहायला मिळते आणि ज्या तेजसला स्ट्राईकला
साठी जो प्रयत्न होता तो प्रयत्न यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिळतीये सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 31 या आकड्यावरती 31 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी अजूनही या ठिकाणी आपण बघतोय गरज आहे ती तब्बल 32 धाबांची. बिल्कुल 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आई. जीतने के लिए अभी भी 32 रनों की जरूरत नजर आ गई. तीसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर निशांत बॉलिंग ट्रैक पर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे. पहली गेंद पर एक सफलता उन्होंने हासिल की, दूसरी गेंद पर सिंगल. लेकिन मैदान के अंदर जो खिलाड़ी ऑन स्ट्राइक एंड पर खड़ा है तेजस, उनका रोल बहुत जरूरी है इस मुकाबले में, क्योंकि गेंदें मात्र यहां से 10 बची है. बनाने होंगे 32 रन. ये खिलाड़ी को आक्रमण करना पड़ेगा, रन बनाने पड़ेंगे अपनी टीम के लिए. कोशिश करते हुए बल्ला घुमाया, कुछ नहीं पाया. डॉट गेंद की समाप्ति. लगी तो छगी पर छगी नहीं लगी, और अगर छगी नहीं लगेगी तो दबाव बढ़ेगा. अगर दबाव बढ़ेगा तो गलतियां होंगी, अगर गलतियां होंगी तो विकेट जाएंगे, और अगर विकेट जाएंगे तो मुकाबला भी निकल जाएगा. 9 गेंदें बची है और जीतने के लिए अभी भी 32 रनों का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा. जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का तो कद क्या नापना आसमान का, ऐसा कहा जाता है. मन में ठाना है जीतना तो परिस्थिति से घबराना नहीं, उसका डटकर सामना करना होता है. लॉफ्ट करने का प्रयास था, टाइमिंग नहीं है. इसी वजह से सनी सर कहती है भले ही आपने शुरुआत कितने भी अच्छी क्यों ना हो, लेकिन उसमें कंसिस्टेंसी मेंटेन करना बहुत जरूरी होता है. क्रिकेट का खेल पल में राजा पल में फकीर बना देता है. कभी आप अर्श पर होंगे, कभी फर्श पर होंगे. ये खेल में वक्त बदलता है और पत्ता पलटता है. क्या वो वक्त बदला है, क्या वो पत्ता पलटा है हनुमान टाइगर ने? ये बात भी देखने लायक. 4 गेंदों पर मात्र 2 सिंगल्स इस ओवर में आई है, और क्लीन बॉल एक और बार. डंडे गोल, गेंदबाज पावरफुल, बल्लेबाज की बातें गोल करते हुए आएगा एक और विकेट. डीजे विनंती असेल, पुन्हा एकदा विनंती करतोय आपण या ठिकाणी टॉस साठी आपण प्लीज यायचं आहे. या दरम्यान आपण बघतोय टायगर चषकचे आयोजक विष्णूजी पाटील आणि त्यांचे चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतील प्रणवजी पाटील, त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर आपलंही मनापासून स्वागत कारण आपण बघतोय जय हनुमान टायगरच्या वतीनं अतिशय जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या स्पर्धेचा या ठिकाणी आवाज जातो, आणि ती स्पर्धा म्हणजे टायगर चषक, आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक विष्णूजी पाटील, त्यांचे चिरंजीव प्रणवजी पाटील, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. गोल्डन मॅन दर्शनजी पाटील, सूर्याजी पाटील, त्यानंतर आपण बघतोय शिवाजी पाटील. या सर्वांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. नक्कीच काळुंद्रे संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित झालाय. मनीष घरात यायचं आपण मनापासून आपलं स्वागत. मंचावर यायचं आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. चलिए मैदान के अंदर चलेंगे. आने वाली गेंदें बचेंगे 7 और जीतने के लिए 31 रनों की जरूरत. न्यू बैटर रोशन मैदान के अंदर, पवन माफ कीजिएगा, मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे. बल्ला यहां से भी घूमा, एक और डॉट बॉल की समाप्ति. पहली ओवर में 21 रन बनाए थे साई कृपा शिरडोन की टीम ने, लेकिन उसके बाद की 12 गेंदें और मात्र बनाए 11 रन. कमाल के गेंदबाजी नीरज और निशांत, ये दोनों खिलाड़ियों के मैदान के अंदर, और मुकाबले में पूरी तरह से अपनी पकड़ को मजबूत किया है जो हनुमान टाइगर की टीम ने. और ये वाली 6 गेंदें बची है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आ गई. क्या अभी भी वार पर पलटवार साई कृपा शिरडोन टीम करने की ताकत रखती है? आने वाली 6 गेंदें बताकर जाएंगे इस मैदान पर. क्रिकेट के खेल में पत्ता पलटने में देरी नहीं लगती. कभी बारी तुम्हारी होगी, कभी बारी हमारी होगी, लेकिन मैदान के अंदर बल्लेबाज या गेंदबाज कौन किस पर पड़ेगा भारी, ये बात पे देखने लायक है. और स्ट्राइक रेट पर अभी भी तेजस मौजूद. मी विनंती करतो या ठिकाणी पुन्हा एकदा सावळे संघाच्या संगणकाला काळुंद्रे संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित झालाय. सावळे संघाच्या संगणकाला मी आमंत्रित करेन की प्लीज टॉस साठी यायचं आहे. विनंती असेल. आपण बघतोय
हाफ ट्रैकर बॉल थी, ऑन साइड पर उड़ाया, डीप में फील्डर भरेंगे दर्शक, गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। तेजस ने मानो कहा हो ये तो ट्रेलर झांकी है और पिक्चर बाकी है। पहली गेंद पर 6 मारा। पांच गेंदें जीतने के लिए 25 रनों की जरूरत मैदान के अंदर। मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिनके कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। यानी मैदान के अंदर तेजस के कर्म बल्लेबाजी में अच्छे होंगे तो उनकी टीम को इस कठिन परिस्थिति से भी वो जीत की मंजिल मिल सकती है। 5 गेंदें और 25 रन का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा। जैसे ही पहली गेंद पर 6 आया वैसे ही तुरंत एक खिलाड़ी बल्लेबाज के एकदम सामने उनके ऊपर वो एक्स्ट्रा प्रेशर क्रिएट करने के लिए खड़ा किया गया है। अच्छी कप्तानी कह सकती है। हाफ ट्रैकर बॉल, एक और बार पुल बनेगा पावरफुल, आउट ऑफ द पार्क। तेजस ने मैदान के अंदर 2 में 2 6 लगाकर मुकाबले में किया है कमबैक, किया है पलटवार। एक और छक्का। जी, कमाल का एक खिलाड़ी अपने टीम के लिए रन बनाता हुआ अपने टीम को मैदान के अंदर मुकाबले में वापस लाता हुआ यहां से नजर आएगा। 4 गेंदें बची है और जीतने के लिए 19 रनों की जरूरत मैदान के अंदर। तेजस नाम का ये तूफान क्या इस मुकाबले में अभी भी यहां से जीत दिला सकता है अपनी टीम को। बात देखने लायक, गेंदबाज के ऊपर वो दबाव होगा। हाफ ट्रैकर बॉल थी, ओवर द हेड थी ये। बिल्कुल अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल हमारी तरफ आएगा। देखिए जैसे ही 2 6 आए वैसे व्हाइट बॉल भी आई। ये बताता है सनी कुंडलकर सर कि गेंदबाज के ऊपर दबाव कितना है। लेकिन दबाव में बिखरना होता है, लेकिन दबाव में निखरना भी होगा खिलाड़ियों को। एक और बार उड़ाया, डरा धमका कर दबाव बनाकर, कितना भी कर लो मुझे भयभीत, अपने बैक ऑफ निडर अंदाज से हमेशा मैं करूंगा तुम्हें पराजित, ये बताते हुए तेजस एक और लंबा छक्का। कमाल की बल्लेबाजी है ये। माहौल को बदला है, वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, हालात बदल दिए, मुकाबला बदल दिया। क्या खेल भी बदल सकती है, फिलहाल तो बदला जरूर है। 3 गेंदों पर 3 कमाल के छक्के मैदान के अंदर आपको आते हुए नजर आए। छक्के लगाए, छक्के छुड़ाए, रन संख्या रफ्तार के साथ 51 के आंकड़े तक पहुंच चुकी है। आने वाली 3 गेंदें और जीतने के लिए मात्र 12 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। क्या बनेंगे रन 12, कौन बजाएगा किसके 12, ये मैदान के अंदर बात देखने लायक है। पहला ओवर बैटिंग टीम के नाम, दूसरा तीसरा ओवर बॉलिंग टीम के नाम, लेकिन फिर एक बार चौथे ओवर में कम बैक मैदान के अंदर यहां से करते हुई आपको टीम नजर आएगी। साई कृपा शिरडोन बताया इलाका हमारा है, धमाका भी हम करेंगे, 3 में 12 की जरूरत है। उड़ाया था इस बार, ऊंचाई मिली है, दूरी रही, डीप में फील्डर कैच ड्रॉप करते हुए और 2 रन भी पूरे किए जाएंगे। गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। क्रूशल मोमेंट ऑफ द मैच, जो खिलाड़ी मैदान के अंदर बरस रहा है तेजस, उसका कॅच आपने छोड़ा है। नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय सावळे संघाचा संघनायक उपस्थित झाला। मी विनंती करेन आमचे प्रदीप शेठ माळी, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे। जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। आपण बघतोय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो आणि 10 धाबांची गरज आहे। कुठे होता सामना, 6 चेंडू आणि 31 धाबांची गरज होती आणि आता मात्र आपण बघतोय तेजस वन मॅन आर्मी
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गेला ना तिकडे तो. मग गेले दोघं पण. चलिए 2 गेंदें बची है, टॉस तो हम करेंगे, लेकिन मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है वो फोकट में पैसा वसूल हाई वोल्टेज ड्रामा एब्सोल्यूट सिनेमा जो मैदान के अंदर आपको नजर आएगा. 2 गेंदें बची है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत. 10 पे होता है बस, लेकिन 10 का होता है दम. क्या बल्लेबाज दिखाएंगे दम, क्या बनेंगे मैदान के सिंघम, ये बात देखने लायक. चलिए गेंदबाज चल पड़ी है 2 में 10. उड़ाया इस बार भी, क्या छोड़ने के बाद तेजस का ये आक्रमण, गेंद निकल जाएगी मैदान के बाहर. जितनी बार कहोगे उतनी बार कर कर दिखाऊंगा, मैं वो आग हूं, समंदर में भी तैर जाऊंगा. एक और लंबा छक्का है ये. आपण बघितलं असेल झेल सोडला आणि त्यानंतर काय घडलं. जबरदस्त या ठिकाणी आपण बघतो ना ज्या प्रकारची खेळ करताना हा आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो ना. एकच सांगावं वाटतं की हिमतीचा उदय सूर्योदय, अंधाराला मात दे, एकटं लढते लेकरू तुझं, डोक्यावर आशीर्वाद दे. एक दिवस आईबाबांचं आणि माझ्या गावाचं नाव नक्कीच मोठं करेन. चमत्कार नको, फक्त माझ्या प्रयत्नांना साथ दे. बोला एकविरा माते की. नक्कीच आपण बघतोय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एक गेंद जीतने के लिए 4 रनों की जरूरत. क्या कमाल की मैच हुई है. आणि मैंने कहा था जर का मोठा स्ट्रोक झाला तर प्रदीप शेटमाळे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक येईल. जर का हा सामना जिंकवला तर या ठिकाणी आपण बघतोय तो तेजसला. क्या बात है. तेजस 45 के ऊपर, एक गेंद 4 की जरूरत और एक गेंद 4 ऑन साइड पर किया वार. डीप में फील्डर, वाह क्या बात है, क्या फील्डिंग एफर्ट है. खिलाड़ी थे डीप में जिन्होंने गेंद को रोका, शांतनु. और ये मुकाबला जीतते जीतते हार गई है टीम साई कृपा शिरडोन, और हारते हारते जीत गई है टीम जय हनुमान टाइगर. एब्सोल्यूट सिनेमा को आपने देखा. हार्ड लक साई कृपा शिरडोन, हार्ड लक बैटर तेजस. शेरों की जंग में अकेला खड़ा था वो तो भाग्य से हार मान ली है, वरना एक अकेला खिलाड़ी 11 खिलाड़ियों पर भारी पड़ा था. हार्ड